हिंदी विरोधात राज ठाकरेंनी आक्रमक पवित्रा घेतलाय। पत्रकार परिषद घेऊन राज्यातील नव्या शिक्षण धोरणातील हिंदी भाषेच्या सक्तीला राज ठाकरे यांनी कडाडून विरोध केलाय। पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती नको ही भूमिका राज ठाकरे यांनी याआधी मांडली होती। आजही त्यांनी आपल्या जुन्या पत्रांची आठवण करून देत राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा दिलाय। पाहुयात या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। शाळा ह्या हिंदी कशा शिकवतात हेच आम्ही बघू, आणि हे जर समजा राज्य सरकारला आव्हान वाटत असेल आव्हान म्हणून घ्यावं। हिंदी सक्तीवरून राज ठाकरे पुन्हा एकदा आक्रमक झाले। पहिलीपासून हिंदी विषय शिकवण्याला राज ठाकरे यांनी कडाडून विरोध केलाय। महाराष्ट्रात हिंदी कशी शिकवतात बघतोच असा इशारा देखील राज ठाकरेंनी सरकारला दिलाय। पहिलीपासून हिंदी शिकवण्याची कोणतीही गरज नसल्याचं राज ठाकरेंनी म्हटलंय। राज ठाकरेंनी दिलेल्या इशाऱ्यानंतर सरकारने देखील पलटवार केलाय। राज्यात हिंदी अनिवार्य नसून विद्यार्थ्यांना कुठलीही भाषा शिकण्याचा पर्याय दिल्याचं फडणवीसांनी म्हटलंय। तमाम नागरिकांना माझी विनंती आहे की याला तुम्ही जेवढा विरोध करता येईल तेवढा केला पाहिजे। प्रत्येक शाळांनी या गोष्टींना विरोध केला पाहिजे, आणि शाळा ह्या हिंदी कशा शिकवतात हेच आम्ही बघू। आणि हे जर समजा राज्य सरकारला आव्हान वाटत असेल आव्हान म्हणून घ्यावं। नाही, आजपासून सुरू होईल, तुम्ही काउंटडाऊनला जाऊ नका। मला असं वाटतं मी सांगितलेल्या गोष्टींवरती विचार करा। एक स्वाभाविकपणे आपल्याकडे इंग्रजी लोक स्वीकारतात, त्यामुळे कुठलीही तिसरी भारतीय भाषा त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा हिंदी म्हटलं होतं, कारण हिंदीचे शिक्षक आपल्याला मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात। पण आता आपण ती अनिवार्यता काढून टाकलेली आहे। कुठलीही भारतीय भाषा तिसरी भाषा म्हणून शिकता येईल। त्याकरता 20 विद्यार्थी असले तर शिक्षक देखील दिला जाईल, ऑनलाईन पद्धतीने देखील ट्रेनिंग दिलं जाईल। त्यामुळे आज जो बदल आपण केलेला आहे तो तिसऱ्या भाषेमध्ये हिंदीची अनिवार्यता काढण्याचा आणि कुठलीही भारतीय भाषा शिकण्याचा पर्याय आपण विद्यार्थ्यांना दिलेला आहे। राज्य सरकारने जीआर मधून हिंदी अनिवार्य नसल्याचं स्पष्ट केलंय। हिंदी ऐच्छिक भाषा आहे। हिंदी व्यतिरिक्त इतर कोणतीही भाषा शिकण्याची मुभा विद्यार्थ्यांना असणार आहे। तर दुसरीकडे पहिलीपासून हिंदी विषय नकोस अशी भूमिका मनसेने घेतली आहे। दुकानात आणि शाळेत हिंदीची पुस्तकं विकू देणार नसल्याचा इशारा राज ठाकरेंनी दिलाय। महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे खपवून घेणार नाही। पुन्हा आजच सांगतोय, महाराष्ट्रात जर पहिलीपासून हिंदी भाषा शिकण्याची सक्ती इथे कराल तर ते खपवून घेतलं जाणार नाही। शालेय अभ्यासक्रमाचं हिंदीची पुस्तकं दुकानामध्ये विकू दिली जाणार नाही, आणि शाळांना देखील ती पुस्तकं विद्यार्थ्यांना वाटू दिली जाणार नाहीत, याची नोंद शाळा प्रशासनाने घ्यावी। महाराष्ट्रात हिंदी भाषा शिकवण्याचा सरकारचा हट्ट का असा सवालही राज ठाकरेंनी उपस्थित केला। नवीन शैक्षणिक धोरणानुसार केंद्राने राज्यांवर सर्व जबाबदारी सोपवली आहे, त्यामुळे हा निर्णय राज्याला घ्यायचा आहे असंही यावेळेला राज ठाकरे म्हणाले। तसंच राज ठाकरेंनी राज्य सरकारवर एक गंभीर आरोपही केला। केंद्रीय शैक्षणिक धोरणामध्ये असली कुठची गोष्ट दिलेली नाही, आणि त्याच्यामध्ये दिलंय की राज्य सरकारने या गोष्टींचा निर्णय घ्यावा तिकडची संस्कृती पाहून, तिकडच्या गोष्टी पाहून। मग हे राज्य सरकार ही गोष्ट का लागते आहे हे अजूनपर्यंत समजण्याच्या पलीकडे आहे। म्हणजे कुठच्या IAS अधिकाऱ्यांच्या लॉबीचा हा दबाव आहे का? आणि ही त्रिभाषा सूत्र हा फक्त सरकारचा विषय आहे, सरकार ते सरकारमधला विषय आहे। त्याचा शिक्षण धोरणाशी काय संबंध येतो? काहीच संबंध नाही त्या गोष्टींशी। माझी राज ठाकरेंची चर्चा झाली, त्यांचा आग्रह आहे की 2च भाषा असल्या पाहिजेत, तिसरी भाषा तुम्ही लादू नका। मी त्यांना हे समजून सांगण्याचा प्रयत्न केला की केंद्र सरकारने विचारपूर्वक NEP मध्ये 3 भाषांचं सूत्र आणलंय। जर देशभरामध्ये 3 भाषांचं सूत्र आहे तर महाराष्ट्र 2 भाषाच्या सूत्रावर जाऊ शकत नाही। NEP देशाकरता आहे। आपल्याला कल्पना आहे की 3 भाषा सूत्राच्या विरुद्ध तमिळनाडू कोर्टमध्ये देखील गेलं, कारण कोर्टाने ते मान्य केलं नाही। आणि आपल्या देशातली एखादी अधिकची भाषा शिकण्यामध्ये काही वाईट काय आहे, गैर काय आहे? राज ठाकरेंसोबत ठाकरेंची शिवसेना देखील हिंदी विरोधात मैदानात उतरली आहे। हिंदीची सक्ती भाजप त्यांच्या राजकीय सोयीसाठी ठरवत असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय। तर गुजरातमध्ये हिंदीची सक्ती का नाही असा सवालही राज ठाकरेंनी उपस्थित केलाय। गुजरात काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग गांधीनगर एक गुजरातची वेबसाईट आहे, आणि त्या वेबसाईटवरती पहिलीपासून त्यांनी गुजराती, गणित आणि इंग्रजी अशा 3 भाषा ठेवल्या, म्हणजे 3 गोष्टी ठेवल्या। मग जर गुजरातमध्ये पण नाहीये तर तुम्ही महाराष्ट्रात का लागतात?
ते ठरवलं जात आहे राष्ट्रीय, हे भारतीय जनता पक्ष त्यांच्या राजकीय सोयीसाठी ठरवतो. हिंदी भाषा आम्हाला येते, उत्तम प्रकारे येते, आम्हाला शिकवण्याची गरजच नाही. किंबहुना नरेंद्र मोदी आणि त्यांच्या लोकांपेक्षा उत्तम हिंदी आम्ही बोलतोय मुंबईमध्ये. आणि मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हिंदी भाषिक आहेत. महानगरपालिका हिंदी शाळा सुद्धा चालवते आमच्या अनेक वर्षापासून, माहिती आहे का तुम्हाला? तो ज्यांना हिंदी येते त्यांच्यावर तुम्ही कशा करताला? आम्हाला येत आहे ना, आम्ही हिंदीला कधी विरोध केला नाही, पण तुम्ही शालेय अभ्यासक्रमामध्ये ही सक्ती करू नका. हिंदी विरोधात राज ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेनंतर राज्य सरकार कोणता निर्णय घेणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. हिंदी अनिवार्य नसल्याचं राज्य सरकारनं सांगितलंय, मात्र पहिलीपासून हिंदी हा विषय नकोच अशी भूमिका मनसेनं घेतली आहे. त्यामुळे हा हिंदीचा वाद इथवरच न थांबता अजून पेटण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.